श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। तर आपल्याला आज श्री स्वामी समर्थाच्या, श्री स्वामी देवांच्या काही लीला जाणून घ्यायचेत। दररोज मी तुम्हाला एक एक स्वामी देवाच्या लीला सांगत असते। सुंदर अशा लीला ऐकत राहावं, सांगत राहावं अशा वाटणाऱ्या ब्रह्मांड नायकांच्या लीला आपल्याला ऐकाव्याशा वाटतात। आपल्या वाणीला पण खूप छान वाटतं आणि देवाला ज्या वेळेस आपलंसं करायचं आहे, असे शुद्ध भाव ज्याचा, देव अंकित तयाचा, आपल्या अंकित देव राहत असतो, आपला शुद्ध भाव राहायला पाहिजे। शुद्ध अंतकरणानं जर हाक मारलं तर देव आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून देव त्यांच्या अंकित राहत असतो, त्यांच्या हृदयात राहत असतो। मग तो रंगानं रूपानं कसाही असो, जो श्रीमंत आहे, गोरागोमटा आहे, मोठा आहे, श्रीमंत राजा आहे, त्याच्याच हृदयात राहतो देव असं नाही। ज्याच्या अंगावर कपडे चांगले नाहीत, जे काळाकुट्ट आहे, जे भोळा भाबडा आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा परमेश्वर नांदत असतो। एवढी गोडी त्या परमेश्वराला, त्या भक्ताची असते। आणि त्या भक्ताला सुद्धा देवाची ओढ लागली पाहिजे। दिवस रात्र टाहो फोडायचा असतो। आपल्याला जर फज्जा गाठायचा असेल, आपल्याला जर समाधानी राहायचं असेल, सत्य मार्गाने आपल्याला चालायचं असेल, तर स्वच्छ मनानं, स्वच्छ अंतकरणानं, शुद्ध भावानं आपण आपल्या आईला बोलवण्यासाठी टाहो फोडावा लागतो। लहान बाळाला 5-10 दिवसाचं बाळ छोटंसं आणि त्याला आंघोळ घालून ज्यावेळेला आई पाळण्यामध्ये झोपून झोका देत असते, त्यावेळेला एखाद्या वेळेला इशारा देत असतो ते बाळ। थोडंसं काही 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 केल्याबरोबर आई येते, कामात असते आणि थोडंसं त्या झोक्याला हलवते। हलवल्यानंतर त्याला वाटतं आता की माझी आई येणार आणि मला घेणार। थोडा वेळ शांत बसतो, आणखी 1-2 मिनटं 5 मिनटं गेल्यानंतर आणखी रडायला लागतो। आणखी आई येऊन झोका देत असते, तोंडावरचं पांघरण काढत असते, तोंडावर हात फिरवत असते, आणखी कामाला लागते। मग आता 3ऱ्या वेळेला मात्र बाळ टाहो फोडायला लागत असतं, सारखंच रडायला लागतं की बाबा माझी आई यावं आणि उचलून जवळ घ्यावं आणि मला जे पाहिजे ते द्यावं। पोटाला भूक लागलेली आहे, माझी आई जवळ घ्यावं, माझं जे काही आहेत माझे प्रश्न ते सगळे सोडवावं। त्या बाळाला एवढी ओढ असते, म्हणून ते सारखं टाहो टाहो फोडलेलं असतं, सारखं रडत असतं। मग त्यावेळेला मात्र आई धावून धावून येते आणि पटकन उचलून घेते आणि मटामटा मुक्के घेऊन त्या लेकराला जवळ आपल्या हृदयाला लावून घेत असते। हे बघा स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ आई सुद्धा अशीच आहे। तुम्ही एकदा हाक मारा, 2दा हाक मारा, 3ऱ्या वेळेला टाहो फोडा। टाहो फोडण्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला खूप छान समजत असतो। मला तरी कळलंय बाबा, मला समजलंय। चला बाबा, स्वामी समर्थ देव आलेत आणि मला एकटीलाच भेटून टोपलभर काहीतरी देऊन गेलेत, हे नाही, अशामधला भाव नाही। माझा म्हणण्याचा, सांगण्याचा उद्देश एकच आहे की बाबा तुम्ही आपल्या जन्माचं सार्थक करा। आपण जगत असतो, जन्माला आलो,
मानव रूप धारण करून आपण मानव जन्माला आलो. आपला एक एक अवयव खूप किमतीचा आहे. कुणी दिलं ते अवयव आपल्याला? कुठून आलं? आपल्या आईने दिले, आपल्या वडिलांनी दिले. अगदी आपल्या नख काढत असताना आपल्या नखाला सुद्धा थोडं जर रक्त निघालं तर 4-4 दिवस आपण त्या नखाकडे, त्या रक्ताकडे बघत असतो आणि ते नीट व्हायचं नाव घेत नाही. एखादी जर दात पडला तर ते दात बसवण्यासाठी आपला महिना निघून जातो आणि बरोबरीने पैसा मोजावा लागतो. आणि परमेश्वरानं 32ला 32 दात देऊन एकदा पडून दुसऱ्या वेळेला येत असतात. मग आपण त्याचा मोबदला दिलो का परमेश्वराला? कधी नाही. आणि जे आहे त्याची किंमत तरी आहे का आपल्याला? नाही. मी तुम्हाला सांगावं एवढी मोठी नाही. आजकाल सर्वांना सगळं काही कळतंय. भरपूर देवधर्म सगळेजण करतात, ग्रंथ पोथ्या सर्वजण वाचतात. मी पामरानं काय सांगायचं तुम्हाला? पण आणखी कुठं कुठं सांगायची वेळ आलेली आहे. देवापासून, देवधर्मापासून, दानधर्मापासून काही लोक दूर जात आहेत. त्यांना माहिती नाही. अगोदरच्या काळात आई ज्या वेळेला लहान लेकराला झोपत होती त्यावेळेला अंगाई गात होती आणि बाळ छान झोपत होतं. आता अंगाई बुडून गेली. थोडं मोठं झाल्यानंतर शुभं करोती म्हणत होती. रामाच्या गोष्टी, चिऊकाऊच्या गोष्टी आई सांगत होती. आजी आजोबा वस्त्रीला बसून राहत होते आणि आजी आजोबाची सेवा ते नातवंड करत होते आणि आजी आजोबा त्यांना खूप छान छान गोष्टी सांगत होते आणि खाऊ देत होते. आपल्या बटव्यातले पैसे काढून 4 आणे 8 आणे 10 पैसे 5 पैसे देत होते. हे सगळं काही बुडत चाललेलं आहे. आता आजी लोकांना माहिती नाही. मूल जन्माला, नातवंड येण्याच्या अगोदर आजी गायब आहे. हे काय फॅशन आली? आजीची ओळख नातवंडाला करून देत नाहीत. म्हणून थोडंसं बहाणावर येऊन आपण खूप कीर्तनकार सांगण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला प्रवचनातून सांगण्याचा प्रयत्न करतात. आईची सेवा करा, आजीची सेवा करा, आजोबांची सेवा करा. कसाही असो, आपला आजोबा भोळा भावडा आहे तरी सुद्धा तो आजोबाच आहे, ते आजीच आहे. त्याचं प्रेम तेवढंच आहे. त्यांच्या प्रेमात खूप सुगंध आहे. पण आपण ओळखायला मात्र वेळ करत आहोत. आपण ओळखत नाहीत. आजी आजोबा आपल्याला माहिती राहिलं नाही आता. म्हणून सगळ्यांना हे सांगायचं मला की बाबा मी कुठं होते की बाबा देवाला आपल्याला आपलंसं करायचं आहे. म्हणून आपला भाव शुद्ध राहिला पाहिजे, तेव्हा आपलं देव ऐकतो. बरोबर ऐकून आपल्याकडे येतोच. मग असाच एक नरसप्पा नावाचा भक्त होता. नरसप्पा नावाचा भक्त त्याच्या अगोदर जन्मून जन्मी आपण पुण्य करावं लागतं, तेव्हा कुठंतरी आपल्या हातानं देव आणि सन्मार्ग घडत असतो. उगाच आपण आत्ता उठला आणि आपण देवाचं काहीतरी करूत म्हणलं तर होत नसतंय. हे आपल्या संचितात राहायला पाहिजे. मुळे बाप होता ज्ञानी, तेव्हा लागलो ह्या ध्यानी. ज्या वेळेला आपल्या बापाने काहीतरी पुण्य केलं असेल, आपल्या आईने काहीतरी पुण्य केलं असेल, आपल्या आजोबाने काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणून आपण पुढे देवधर्म करायला लागतो. नाहीतर उगाच आपल्याला होत नसतंय. म्हणून पहिल्या जन्मात सुद्धा थोडं तरी आपण देवधर्म केल्याशिवाय ह्या जन्मामध्ये आपण देवाच्या नादाला लागतच नाही. देवधर्म, पाठ, पूजा, पारायण हे आपण करू शकत नाही. तर नरसप्पाच्या घरी त्याचे आजी आजोबा, आई वडील सगळे देवधर्म करत असते. गीता भागवत वाचायचं, हरिपाठ करायचा, हे सगळं काही त्यांच्या घरी देवधर्माचं सतत नामस्मरण व्हायचं. आणि त्याच पद्धतीनं नरसप्पा सुद्धा तसंच करायला लागला. मग त्या घरी आजी आजोबा
हे सर्व हे तिसरी पिढी नरसप्पाची असल्यामुळं त्या आजी आजोबा देहांत पावलेले होते. कुणीही नव्हतं पुढं. नरसप्पाच्या घरचे आणि त्यांची मंडळी हे एवढे त्यांच्या घरी राहत होते. गाई गुरं म्हशी त्यांच्या घरी असताना नरसप्पाचा भोळा भाव श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला लागले. नामस्मरण करत असताना कोणत्याही गोष्टीची खंत वाटायची नाही त्यांच्या मनाला. जे आलं, सुख आलं, दुःख आलं, सर्व काही चालत राहायचं असं म्हणून सर्व गोष्टीला स्वीकारून पुढे जायचे. त्या नरसप्पाच्या घरी एक म्हैस होती आणि त्या म्हशीला वासरू व्हायचं, पण झाल्याबरोबर ते मरण पावायचं. आणि ते वासरू मरण पावल्यामुळं म्हैस दूधच द्यायची नाही. आणि अत्यंत अगोदरच्या काळी जे जनावरं घरात राहत होते, गाई म्हशी, ते मालकाचे खूप लाडके होते. बैल गाई ह्याचे नावं ठेवायचे आणि त्यांना खूप लाड करायचं, प्रेमानं वागवायचे जनावरांना. त्याच पद्धतीने ही म्हैससुद्धा होती. ह्या म्हशीचा खूप लाड व्हायचा. नरसप्पा रोज तिच्या पाठीवरून धुवायचं, तिला स्वच्छ ठेवायचं, रानात नेऊन फिरवून आणायचं, सर्व काही चांगलं होतं. पण त्या म्हशीला ज्या वेळेला वासरू झालं ते मरण पावायचं. ते मरण पावल्यामुळं ती म्हैस दूधच द्यायची नाही. असं करता करता 2-3 वेळेस हेच 2-3 वासरंसुद्धा गेले आणि ती म्हैस काही दूध देत नाही. नरसप्पा विचार करायला लागला आणि असंच पेरणी झाली. श्रावण महिना पुढे आला आणि श्री स्वामी समर्थाची फेरी त्यांच्या गावाकडे आली. आणि स्वामी समर्थ चालता चालता भक्तांना म्हणले, बाबा ह्या गावामध्ये नरसप्पा नावाचा माझा भक्त आहे, त्यांच्या घरी आपल्याला जायचं आहे. त्यांच्या घरी आपल्याला जायचं म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थाची स्वारी आपल्या गावाकडून येत आहे म्हणल्याबरोबर नरसप्पा नावाचा भक्त त्यांच्या समोर गेला आणि लोटांगण घातले आणि म्हणले की बाबा माझ्या घरी चलावं, सर्व भक्तांची व्यवस्था मी करणार. स्वामी समर्थाला घरी घेऊन गेले. सर्व भक्त मंडळी पायी पायी चालत जाणारे सर्व भक्त मंडळी सुद्धा त्यांच्या घरी आले. सर्वांची जेवणा खाण्याची व्यवस्था केली. आणि हे करत असताना नरसप्पाच्या हातामध्ये एक लाडू होता. लाडू घेऊन त्यांनी स्वामी समर्थाची स्वारी आल्या म्हणल्याबरोबर हातातला लाडू घेऊन तसंच पळत स्वामी चरणाला मिठी मारले. स्वामी चरणाला मिठी मारत असताना स्वामी समर्थांनी आपल्याला बाळाला लगद उचलून उठून थांबवलं आणि चल मी येणार आहे तुझ्या घरी म्हणून त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर सर्वांची व्यवस्था झाली जेवणाखाण्याची. आणि नरसप्पांनी म्हणले स्वामी समर्थांना, स्वामी देवाने आता अन्न ग्रहण करावं, प्रसाद ग्रहण करावं. असं म्हणल्याबरोबर श्री स्वामी समर्थाला खूप छान वाटलं. बघा, देवाचं नियोजन, देवाची योजना आपल्याला माहिती असते का? मी तुम्हाला कालच्या अनुभवामध्ये सांगितलं होतं की बाबा ज्या वेळेला देवाला थांब म्हणल्यानंतर देव आपल्यासाठी थांबत नाही. देव आपला नौकर नाही. देव आपण सांगत तसं वागत नाहीत. आपण आदेश दिल्यावर काहीच होत नाही. पण ज्या वेळेला आपली भक्ती त्या पद्धतीनं असली, आपली ओढ त्या पद्धतीनं असलं तर देव आपल्यासाठी धावून आल्याशिवाय राहत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तर त्याच पद्धतीने स्वामी समर्थाच्या मनामध्ये ओढ होती की नरसप्पा नावाच्या भक्ताच्या घरी म्हैस दूध देत नाही आणि तिथं वासरू जगत नाही, याची ओढ त्या स्वामी समर्थाला होती. अंतर्ज्ञानानं हे सर्व जाणून त्यांच्या घरी जाण्याचं योजना स्वामीच्या मनात होती म्हणून त्यांनी गेलेले होते. आणि त्याच दिवशी त्यांची म्हैस इलेली होती. स्वामी समर्थाला नैवेद्य ग्रहण करा असं म्हणल्याबरोबर खूप आनंद झाला. आणि आनंद झाल्यावर स्वामी समर्थ म्हणले, अरे बाबा मी तुझ्या घरी आलो आणि माझं तुझी भक्ती पाहून, तुझा आग्रह पाहून, ही व्यवस्था पाहून
माझं मन भरून गेलं रे नरसप्पा, आता मी काय ग्रहण करायचं? खूप माझं पोट भरलेलं आहे, पण तुझ्या हातामधलं जे आहे ना ते मी केव्हा ग्रहण करू? आण तुझ्या हातातला लाडू म्हणला असता, तोपर्यंत नरसप्पाच्या हातात लाडू तसाच धरलेला होता. मग नरसप्पाने त्या हातातला लाडू स्वामी समर्थाच्या हातामध्ये दिले. स्वामी समर्थाने त्या लाडूला अर्ध करून अर्धा लाडूमधला एक घास त्यांच्या पत्नीच्या हातामध्ये दिले आणि एक घास नरसप्पाच्या हातामध्ये दिले आणि अर्धा लाडू आपण ग्रहण केले. आणि त्या पत्नीला म्हटलं की बाबा, आनंद होणार आहे तुझ्या घरी, हे घे प्रसाद, आनंद होणार आहे तुझ्या घरी, असं दोघा पती पत्नीला त्यांनी सांगितले. असं सांगितलं असता एवढ्यामध्येच त्यांची म्हैस वेलेली होती आणि नरसप्पाला एवढा आनंद झाला की बाबा आता स्वामी समर्थाची स्वारी आपल्या घरी आल्यात, प्रत्यक्षात ब्रह्मांड नायक देव आपल्या घरी आलेले आहेत, तर आपलं काही वासरू आता मरणार नाही आणि आपलं वासरू आता जगेल आणि आपल्याला दूध खायला मिळेल आणि आपलं सगळं काही चांगलं होईल, परमेश्वर साक्षात आपल्या घरी आलेलं आहे, असं साहजिक आहे, कुणालाही वाटतच असतं. त्यांना पण तसंच वाटलं आणि खूप आनंदाने उड्या मारायला लागलं. आणि ज्या वेळेला म्हैस आली ना, म्हैस इली आणि वासरू चाटायला लागले, त्यावेळेला पाहतो हात पाय हलवीत होतं रेडकू ते, आणि लगेच एक 5 मिनिटाच्या आत जवळ गेलं, हात पाय हलवते म्हणून पाहत असताना रेडकू अचानक गतप्राण झालं. नरसप्पाला वाटलं हमेशा जे होतंय ते आज सुद्धा झालं, याच्यामध्ये काही नवल नाही. आणि उदास मनानं श्री स्वामी समर्थ घरामध्ये बसलेले होते, आले आणि म्हटलं, स्वामी देवा, आनंद होणार आहे असं तुम्ही म्हणलात आणि मला वाटलं ह्या बारीनं माझं रेडकू वाचल आणि योगायोगानं तुम्ही माझ्या घरी आलात म्हणून मला खूप आनंद झाला, पण माझं रेडकू आता सुद्धा गतप्राण झालं. अरे असू दे, चिंता कशाला करतो, आनंद होणार आहे, तू चिंता कशाला करतो, असं म्हणत म्हणत त्या घरातून स्वामीदेव बाहेर आले आणि त्या रेडक्याजवळ जाऊन पाहतात तर काय खरंच रेडकू गतप्राण झालेलं होतं. स्वामीदेवानी अगोदर वंजळीमध्ये पाणी घेतलं आणि त्या म्हशीच्या पाठीवरती टाकून म्हशीच्या पाठीवर अगोदर हात फिरवला. म्हशीच्या पाठीवर हात फिरून उरलेले हातातल्या पाण्याने त्याच्या रेडकाच्या तोंडावर टाकले आणि आपला पाय पूर्णपणे त्या रेडकावरून उतरावलं. 1-2 वेळेस पाय फिरवला त्या रेडकावरून, तर नवलच, खाडकन रेडकू उठून बसलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशक्य ते शक्य करणारी गुरुमाऊली, अशक्य ते शक्य करणारी परमात्मा परमेश्वर ब्रह्मांड नायक आपल्या घरी आल्यानंतर आपण काळजी करायचं नसतं हो, नाही काळजी करायचं, आपला अंत बघत असते. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलून मनीचे हितगुज सारे. आता वद कवना दाऊ, मला जे घडलेलं आहे ना, मला जे चटके बसलेले आहेत, स्वामी समर्था देवा परमेश्वरा, हे तुला आणि मलाच माहिती आहे. मी भक्ती करला लेव का, मी कुणाला फसवू लेव का, मी लबाडच बोलला लेव का, हे सगळं काही परमेश्वरा तुला आणि मलाच माहिती आहे. माझं अंतकरण शुद्ध आहे का हे तुला माहित आहे देवा. मग त्याच पद्धतीनं ह्या मनामधलं मी हितगुज कुणाला सांगू, हा प्रश्न भक्ताच्या मनात पडलेला असतो. आपला प्रश्न कुणाच्या पुढे सांगायला जागा नसते बाबा. आपला टाइम खराब आला ना, आपल्याजवळ कोणी येत नसते. आपल्याकडे थोडे पैशाची चणचण, आपल्या घरामध्ये काही एकाला एक नको लागावं, त्यावेळेला आपल्याला ना आपले सुद्धा ओळख देत नसतात. हे सत्य घटना आहे, घडलेलं आहे. कोणी कुणाला ओळख देत नसतं. आणि ज्या वेळेला आपल्याजवळ भरपूर काही आहे ना, एखादी मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे,
त्यावेळेला मोठे मोठे सुद्धा येऊन नमस्कार घालतात. पण देवापाशी असा उच नीच, हेवा देवा, मी तूपणा काहीच नसतं. म्हणून शुद्ध अंतःकरणानं, म्हणून मी पहिलं वाक्य ब्रीद वाक्यच तुम्हाला सांगितलेलं आहे की असे शुद्ध भाव ज्याचा देव अंकित तयाचा, ह्या पद्धतीनं आपलं भाव शुद्ध ठेवायचं आणि पुढं चालत राहायचं. आपलं काम झाल्याशिवाय राहत नाही. त्याच पद्धतीनं नरसप्पाचं सुद्धा रेडकू उठून बसलं आणि स्वामी समर्थांनी म्हणलं, अरे नरसप्पा आण चरवी. म्हणल्याबरोबर नरसप्पाची पत्नी चरवी घेऊन आली आणि तिला सांगितले त्याने, अगं काढ दूध. भराभरा चरवीनं दूध काढले आणि त्यांच्या घरात दूध दुभतं चालू झालं आणि पुढच्या पदयात्रेला स्वामी समर्थ निघून गेले आणि अशक्य ते शक्य करून गेले. अशक्य ते शक्य करून गेले. वांज म्हशीला पाना फोडण्याची ताकद ह्या परमात्मा परमेश्वरामध्ये आहे. आपण आहोत कोण? अरे किडे मुंग्या तरी चांगले असतात आपल्यापेक्षा. त्यांना हातपाय आपल्यासारखे नसतात. आपण काही करू शकतो. आपल्याला बुद्धी चंचल आहे. आपल्याजवळ हातपाय आहेत. पण त्या मुंगीला हातपाय आपल्यासारखे नसतात, तरी सुद्धा एका रांगेत चालत असतात. परमेश्वरानं सगळ्याकडे बुद्धी दिलेला आहे, सगळ्याला लक्ष ठेवलेलं आहे देवानं. म्हणून त्या मुंगीनं कधीच रांग सोडत नाही. कधीही लक्ष करा. लाल मुंग्या असो काळ्या मुंग्या असो रांगेत चालतात, रांगेत. आणि एकमेकाच्या तोंडात साखर नेऊन एकमेकाला भरवण्याचा प्रयत्न करत असतात. एवढी काळजी त्या मुंग्याला एकमेकाची असते, एवढं प्रेम एकमेकामध्ये असतं. आणि ते काय आपल्यासारखे घरचे एकाच नसतात. मुंगी म्हणजे मुंगी, एकच नातं. तसं आपल्या माणसामध्ये नाही. आपण ज्यावेळेस गुळ आहे ना आपल्यापाशी, त्यावेळेला सगळेजण आपल्याकडे येतात. आपल्याजवळ काहीच नाही ना त्यावेळेला कोणीच येत नाहीत. पण श्री स्वामी समर्थ आई धावून आली आणि धावून येऊन नरसप्पाच्या घरी दूध दुभतं हे सगळं काही करून गेली. त्याची चिंता परमेश्वराला असते. तुझी चिंता सर्व, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सगळी चिंता त्या परमेश्वराला आहे. म्हणून त्याच्यावर सोडा आणि शुद्ध भावनेनं, शुद्ध आपल्या मनानं भक्ती करायला लागा. देवाचं नामस्मरण करा, शुद्ध भावानं करा. आणि मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला सांगत असते, प्रत्येक अनुभवामध्ये, की बाबा तुम्हाला भक्ती करा म्हणजे खर्च करू नका. तुम्ही घंटा घंटा देवासमोर बसू नका. 2 मिनिटं 1 मिनिट देहभान हरवून आपलं सगळं काय विसरून आपण जन्माला आलो. पण आपण कुठं जाणार आहोत, काय करणार आहोत हे आपल्याला काहीच माहिती नाही. सगळं देवाच्या हातात आहे. सूत्रधोर त्यांच्या हातात आहे. त्यांनी पाहतात दुरून उगच कोण काय करलेलं आहे. तुम्हाला माहिती नाही. मानवाचा झटका. नदीच्या किनारी इकडं अनवाळ लेकरं पोहायला गेले आणि सगळे खोडीकुणा करणारे सगळी मंडळी, मित्रमंडळी पोहायला गेले आणि त्याकडून ह्या कडाला मस्त पोहायला लागले. आणि त्याच्यामधला एक मित्र अपंग होता. त्याला हात पाय म्हणजे जास्त प्रमाणात पायानं चालायला येत नव्हतं. पाय लुळे होते. आणि ते सुद्धा त्या मित्राच्या संगतीनं, आपण लंगडा म्हणून दूर नाही बसला, त्या मित्राच्या संगतीनं त्या नदीच्या किनाऱ्यावर गेले. आणि नदीच्या किनाऱ्यावर गेल्यावर ते पोहत असताना जसं जसं त्यांनी पोहलाले तसं तसं त्यांना हाताचे पायाचे इशारे करायचं आणि चिरकायचं आणि वाईट वाटायचं की बाबा हे सुद्धा मी सुद्धा पोहलो असतो असं निरागस तोंड करायचं. तोंड करून ज्या वेळेला बसला त्यावेळेला पार्वतीला चिंता पडली. खूप दयाळू पार्वती माता. सतत महादेवाला प्रश्न विचारत राहायची पार्वती माता. आणि पार्वतीने शंकराला सांगितलं, हे महादेवा बघताय काय तुम्ही? हे बघा सगळे मुलं कसं खेळतायत, कसं पोहत आहेत आणि त्यांनी आनंद लुटत आहेत. आणि हे बघा बिचारं, ह्याला हात नाही पाय नाही, ह्याला कुठली सजा दिलात तुम्ही परमेश्वरा? आणि दूर बसून निरागस मनानं कसं बघतंय. आणि त्यालाही जर हात पाय राहिले असते ते सुद्धा खेळलं असतं. असं म्हणल्यावर महादेवाने पार्वतीला सांगितले, पार्वती तू भोळी आहेस. मला भोळा शंकर म्हणतात, पण तूच भोळी आहेस. मला सगळ्यांची चिंता असते पार्वती. तुला पाहायचंय का हा मुलगा काय गुणाचा आहे,
त्याचे गुण कसे आहेत तुला बघायचे आहेत का? नाही नाही, मला गुण बघायचे नाही. त्या लेकराला जसे होतं तसं त्या लेकरासारखे त्याला हातपायामध्ये ताकद येऊ द्या आणि त्यालासुद्धा पोहायला जाऊ द्या. आणि असं आत्ताच्या आत्ता तुम्ही केलंच पाहिजे असा हट्ट पार्वती मातानं धरल्याबरोबर श्री शंकराने त्याच्या हातापायामध्ये अवसान आणलं आणि हात हलवता हलवता दोन्हीकडे हात हलवतो आणि म्हणतो, अरे बापरे, माझे हात आले, मला पाय आले आणि माझ्यापेक्षा आता कुणीच मोठं नाही. चिरकायला लागला, मोठमोठ्याने उड्या मारायला लागला. आणि ज्या वेळेला त्याला हातपाय आले की दणानं पळत त्या नदीमध्ये जाऊन एका मुलाला धर तोंड की मार झापड, धर तोंड की मार झापड, जे मारायला लागलं बुडू बुडू मारलं मुलांना. इतक्या वेळ मी कडेला बसून बघत होतो, तुम्ही मजा लुटत होतो आणि आता मला पोहायला येत नाही वाटतंय का म्हणायचं की प्रत्येक मुलाला मारायला लागलं. पार्वती शंकराला म्हणली, शंकरा खरंच आहे तुम्ही म्हणता ते, मीच खरीच भोळी आहे. बघ पार्वती बघ, ह्या गुणाचा आहे म्हणून जशी करणी तशी भरणी. त्या मुलाचे गुण कसे आहेत असं असल्यामुळे मी त्याला बाजूला बसवलेलं होतं, म्हणून त्याला सजा दिलेली होती. आणि तू भोळी आहेस, तू म्हणल्यामुळे त्याला हातपाय आले आणि ते बघ कसं मारायला लागले. म्हणल्याबरोबर पार्वती शरण आली, जसं होतं तसं राहू द्या शंकरा म्हणून दर्शन घेतल्याबरोबर जसं होतं तसं येऊन बाजूला बसलं. म्हणून सगळेच बाकीचे मुलं पोहण्याचा आनंद घेतल्याने बाजूला आले. त्याच पद्धतीनं देवसुद्धा आपले कसे गुण आहेत, जशी नियती तशी बरकती, जसं आपलं नियत आहे तसं आपल्याला बरकत येत असते. श्री स्वामी समर्थ आई आपल्याला आपल्या साफ मनानं, आपल्या आनंद मनानं, आपल्या निर्मळ स्वच्छ मनानं जर आपण हाक मारली तर आपली स्वामी आई आल्याशिवाय राहत नाही आणि आपले कामं अशक्य असलेले शक्य केल्याशिवाय राहत नाही. एवढंच मला सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज.